नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानोबारायांनी आता आपल्या सर्वांचं लक्ष युद्धभूमीकडे वळवलंय. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात 96व्या ओवीपासनं साधारण 163व्या ओवीपर्यंत माऊलींनी रणभूमी आणि त्या रणभूमीवरती उपस्थित असलेले शूरवीर, ज्यांच्या प्रमुख भूमिका आहेत, ते सर्व चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे प्रगट केलेलं आहे. दुर्योधन आणि द्रोणाचार्यांमध्ये संवाद चालू आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णांना युद्धभूमीच्या मध्यभागी आपला रथ नेऊन उभं करायला सांगितलं, कारण त्याला अवलोकन करायचं होतं की माझ्याबरोबर युद्ध करायला कोण उत्सुक आहेत आणि मला कोणाकोणाबरोबर युद्ध करायचं आहे, कोण कोण या युद्धामध्ये सहभागी झालेलं आहे. आणि दुर्योधन आणि द्रोणाचार्यांमध्ये सुद्धा हाच संवाद चाललेला आहे. दुर्योधन सुद्धा अवलोकन करतोय आणि द्रोणाचार्यांना कल्पना देतोय की पांडव सेनेमध्ये कोण कोण आहे आणि आपल्याकडे कोण कोण आहे. दुर्योधनाचा द्रोणाचार्यांबरोबर, अर्जुनाचा श्रीकृष्णांबरोबर आणि अर्जुनाने सुद्धा केलेलं अवलोकन, हे सगळं पाहिलं की माऊली आपल्या लक्षात येईल. दुर्योधनाला दिसतंय पांडवांच्या सेनेमध्ये द्रुपद राजाचे पुत्र सेनापती भीम, युयुधान, विराट, चेकितान, धृष्टकेतू, काशीराज, वीरविक्रांत, उत्तम, शैब्य, युधामन्यू, पुरुजित, अभिमन्यू, त्याचबरोबर इतर द्रौपदी पुत्र साक्षात युधिष्ठिर, नकुल, सहदेव, सात्यकी, धृष्टद्युम्न, शिखंडी असे अनेक महावीर पांडवांच्या सेनेमध्ये आहेत. तर कौरवांच्या बाजूला स्वतः दुर्योधन, गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, विकर्ण, अश्वत्थामा, सौमदत्त, गुरु गोत्रातील अनेक महावीर, त्याचबरोबर अनेक बंधू दोन्ही सैन्यांमध्ये, अनेक बंधू, इष्टमित्र, कुमरजन, सासरे, सखे सोयरे, नातू, वडीलधारे असे अनेक योद्धे दुर्योधन आणि अर्जुनाला बघायला मिळाले. माऊली, साधक म्हणून जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये सुद्धा लुटूपुटूच्या लढायांपासनं महायुद्धांपर्यंत युद्ध चालू असतात. ही युद्ध कधी विचारांबरोबर असतात, एक विचार दुसऱ्या विचाराशी, कधी व्यक्तींबरोबर असतात, कधी व्यक्ती आणि व्यक्तींच्या विचारांबरोबर असतात, स्वभावातल्या गुणधर्मांवर असतात. पण हा संघर्ष आणि हे युद्ध चालू असतं. आपण सुद्धा ह्या आपल्या आंतरिक युद्धांमध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे म्हणून जर बघायला लागलो तर त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचे विचार, आपण ज्यांना आपलं मानलं ती मंडळी, ज्यांच्यावर आपण प्रेम केलं, ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं अशी सुद्धा मंडळी, असे सुद्धा काही चेहरे आपल्यालाही दृष्टीस पडू शकतात. काही अनोळखी असतील, काही विनाकारण असतील, काही परिस्थितीमुळे असतील, परंतु विचार, व्यक्ती, वस्तू, प्रसंग, परिस्थिती ह्या सगळ्यांची उपस्थिती आपल्याला सुद्धा आपल्या अंतरंगातल्या युद्धभूमीवर दिसेल बरं. पण आपणही लक्षात ठेवू की आपण
अर्जुन आहोत, अर्जुनाच्या भूमिकेत जाणार आहोत. आपलं सुद्धा सारथ्य श्रीकृष्ण परमात्मा आणि ज्ञानेश्वर माऊली करणार आहेत आणि आपल्याला सुद्धा ह्याच्यातून विवेकाचा मार्ग माऊली दाखवणार आहेत. हे युद्ध चांगलं वाईट, योग्य अयोग्य, धर्म अधर्म ह्यांच्यामधलं असेल, पण हा धर्म कुठला जो ज्ञानोबारायांना सांगायचा आहे, भगवंतांनी सांगितलेला आहे, हा मानवता धर्म आहे, हा विश्वधर्म आहे. या ठिकाणी फक्त एक मानवजात नाही, तर मानव आणि अखंड सृष्टी ह्या सर्वांचा समावेश केलेला आहे. आणि असा हा प्रसंग आहे. आपल्यातल्या अर्जुनाला एकदा का जाग आली, माऊलींच्या सहवासात आपण जातोच आहोत. ज्ञानेश्वरीचं ज्ञानरूपी पसायदान आपल्याला मिळणारच आहे आणि त्यातूनच आपल्यातला सुद्धा हा अर्जुन जागृत होणार आहे, युद्धाला तयार होणार आहे. आत्ता तो या युद्धभूमीचं आणि त्यातल्या वीरांचं अवलोकन करायला बाहेर पडलाय आणि युद्धभूमीच्या आता मध्यावर येऊन तो उभा राहणार आहे. तेही वर्णन माऊली आपल्यासमोर मांडणारच आहेत. तर माऊली जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे साधारण 96व्या ओवीपासून 163 पर्यंतच्या ओव्यांचं जरूर अवलोकन करा आणि हा युद्धप्रसंग बघा, त्याच्यातील व्यक्तिरेखा बघा. त्या व्यक्तिरेखांच्या गुणधर्माप्रमाणे त्यांनी आपले मांडलेले विचार आणि व्यक्त केलेल्या भावना बघा. एक वेगळीच दृष्टी मिळेल. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.